प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउन्सिलर. फ्रॉड एजंट पासून सावधान. NTA न्यू पब्लिक नोटीस. NTA कडून एक प्रेस रिलीज करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना व पालकांना काही एजंट लोक फोन करतात की तुम्हाला परीक्षेच्या अगोदर पेपर देतो किंवा मार्क वाढवून देतो किंवा पेपर कोरा ठेवा किंवा विद्यार्थीऐवजी दुसऱ्या कॉलर डमी विद्यार्थ्याला बसून तुम्हाला 600च्या पुढे मार्क देतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रवेशाचे लालच दाखवण्यात येते. जर अशा प्रकारचे आपल्याला कॉल येत असतील किंवा मेसेज येत असतील तर त्यासंबंधी तक्रार करण्यासाठी NTA द्वारे नवीन वेबसाईट देण्यात आलेली आहे. neetclaim.centralindia.cloudapp.azure.com. त्या वेबसाईटवरती आपण कॉल रेकॉर्ड किंवा आलेले मेसेज तुम्ही अपलोड करू शकता. सदर वेबसाईट रिझल्ट आल्यानंतरही चालू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याशी अशा प्रकारे कोणताही प्रकार घडला असल्यास तुम्ही निदर्शनास आणून देऊ शकता. त्यानुसार NTA पुढील कार्यवाही करणार आहे. परीक्षेचा निकाल आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेची प्रोसेस चालू झाल्यानंतर MCC व NMC द्वारे एक वेबसाईट देण्यात येणार आहे. त्या वेबसाईटवरती आपणास तक्रार करावयाची असल्यास आपण त्या वेबसाईटवरती करू शकता. गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये परीक्षेपूर्वी व परीक्षेनंतर मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला होता. भरपूर प्रमाणामध्ये तक्रारी नोंदविण्यात आलेल्या होत्या. गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यामधील आरोपी संजीव मुखिया याला 25 एप्रिल रोजी पटना येथून अटक करण्यात आलेली आहे किंवा तो शरण आलेला असावा. पुढील तपास झाल्यानंतर समजेल की मागील वर्षीच्या घोटाळ्यामध्ये कोणते लोक सामील होते व कशा प्रकारे घोटाळा करण्यात आला. परीक्षेच्या अगोदर किंवा परीक्षेच्या नंतर कोणकोणत्या प्रकारे एजंट लोक तुम्हाला प्रलोभन दाखवून फसवू शकतात. नंबर 1, परीक्षेच्या अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिली जाईल. नंबर 2, परीक्षा केंद्रामध्ये तुम्हाला मदत केली जाईल. नंबर 3, पेपर लिहून झाल्यानंतर परीक्षा केंद्रामध्ये तुमचा कोरा ठेवलेला पेपर सोडविला जाईल. नंबर 4, परीक्षेमध्ये तुमच्या विद्यार्थ्याच्या जागी दुसरा डमी स्कॉलर विद्यार्थी बसविला जाईल. नंबर 5, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देऊ. नंबर 6, OMR शीट बदलून त्यामध्ये मार्क वाढवली जातील. नंबर 7, पेपर ब्लँक ठेवा. रिझल्ट आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या काउन्सिलिंग प्रोसेससाठी सुरुवात होते. त्यानंतर कशा प्रकारे फसविले जाते. नंबर 1, शैक्षणिक वर्ष 2017 पासून सर्व प्रवेश हे नीट पात्रता परीक्षेच्या आधारावरतीच प्रवेश दिला जातो. नंबर 2, परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याचा डाटा लीक होतो व तो डाटा मार्केटमध्ये एजंटपर्यंत पोहोचतो. त्यामुळे तुम्हाला कॉल येण्यास सुरुवात होते. नंबर 3, शैक्षणिक वर्ष 2022 पासून केंद्र सरकारच्या काउन्सिलिंग ऑथॉरिटीने प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे. त्यामध्ये सीट ब्लॉकिंग, मॅनेजमेंट कोटा, NRI कोटा. नंबर 4, सर्व प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीनेच होतात. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. कोणी म्हणत असेल मी तुम्हाला डायरेक्ट प्रवेश देतो तर ते चुकीचे आहे. सर्व प्रवेश प्रक्रिया ही पारदर्शक केलेली आहे. तुम्हाला काउन्सिलिंगद्वारे मेरिट लिस्टमध्ये तुमचे नाव आल्यानंतरच तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे. तुमच्याकडे अलॉटमेंट लेटर असायला हवे. जर तुम्हाला कोणी विदाऊट प्रवेश फेरीद्वारे म्हणजे विदाऊट अलॉटमेंटद्वारे प्रवेश दिला असेल किंवा देतो असे म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. आज झालेला प्रवेश कधीही पुढे 4 ते 5 वर्षांनी रद्द होऊ शकतो. तुमचे NMC मध्ये रजिस्ट्रेशन होणे गरजेचे आहे. ते तुम्हाला तुमची डिग्री पूर्ण झाल्यानंतर समजते. जर तुमचा प्रवेश हा प्रवेश फेरीद्वारे झाला नसेल तर तुमचे नाव NMCच्या पोर्टलवर अपलोड होऊ शकत नाही. नंबर 5, कमी स्कोअरमध्ये तुम्हाला शासकीय महाविद्यालय मिळवून देतो असे सांगतात. नंबर 6, तुमचे बजेट कमी आहे तरीही तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये फीस कमी करून प्रवेश देतो. नंबर 7, एकदा आपण संबंधित एजंटला ओरिजिनल डॉक्युमेंट्स किंवा पेमेंट दिल्यानंतर आपण त्या एजंटकडे बांधील राहतो. आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. त्यामुळे शेवटी तो एजंट तुम्हाला एकतर ठरलेल्या बजेटपेक्षा बजेट वाढवण्यास सांगतो किंवा इतर कोणत्या तरी साध्या कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगतो. नाहीतर बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला प्रवेश घेण्यास भाग करतो किंवा कोर्समध्ये बदल करण्यास सांगतो किंवा पुढच्या वर्षी ॲडमिशन घ्या असे तुम्हाला कन्व्हिन्स करतो. काही एजंट फोन बंद करतात, ऑफिस बंद करतात आणि निघून जातात. नंबर 8, मध्य प्रदेश व राजस्थान अशा ठिकाणी बाहेरील विद्यार्थ्यांना त्या राज्यांमध्ये रहिवासी दाखवून तिथले डोमेसाईल बनवून
प्रवेश देण्याचा प्रयत्न करतात. नंबर 9, जनरल कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे सर्टिफिकेट बनवितात, तसेच हँडिकॅप सर्टिफिकेट बनवितात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे डुप्लिकेट्स डॉक्युमेंट्स बनवून प्रवेश देतात. परंतु असे झालेले प्रवेश हे कधीही ओपन होऊ शकतात. त्यानंतर तुमचा झालेला प्रवेश रद्द होऊन तुम्हाला शिक्षा होऊ शकते. नंबर 10, कोणताही कॉलेजवाला सहजासहजी फीजमध्ये कमी करून देऊ शकत नाही. त्यांनी 100 ते 150 कोटी रुपये खर्च करून महाविद्यालय उभे केलेले असते. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारची सहजासहजी सवलत देत नाही. नंबर 11, साधारणतः देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये खाजगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी 65 ते 70 लाख रुपये लागतात. त्यामध्ये त्याच्या खाली प्रवेश होऊ शकत नाही. नंबर 12, उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांना जास्त फसविण्याचा प्रकार होतो. उत्तर प्रदेश सरकारने सर्व प्रवेश मेरिटद्वारे देण्याचे ठरविले आहे. कोणत्याही प्रकारचा मॅनेजमेंट कोटा नाही. सर्व प्रवेश हे प्रवेश प्रक्रियेद्वारे दिले जातात. नंबर 13, नीटमध्ये आपण क्वालिफाय नसाल तरीही तुम्हाला प्रवेश देण्याची हमी दिली जाते. तेही तुम्हाला 3 ते 4 वर्षांनी तुमच्या निदर्शनास येते की आपण फसलेलो आहोत. अशा प्रकारचे राजस्थान व यूपीमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रकार घडलेले आहेत. नंबर 14, काही शासकीय महाविद्यालयांमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, खासदार अशा वेगवेगळ्या प्रकारचा कोटा असतो असे सांगून तुम्हाला फसविले जाते व डुप्लिकेट अलॉटमेंट लेटर, फीज रिलीफ दिली जाते. त्यामुळे तुम्ही आणखीन फसले जातात. नंबर 15, फक्त सीमेवरती लढताना शहीद झालेल्या पालकांच्या पाल्यासाठी अशा प्रकारचे राखीव प्रवेश असतात. त्यांच्यासाठी आर्मी मेडिकल कॉलेज दिल्ली येथे आहे. नंबर 16, अधिकृत वेबसाईटवरती सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असते. प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे आहे व कोणते सीट कोणासाठी रिझर्व आहे यासंबंधी सविस्तर अभ्यास सर्वांनी करावा. नंबर 17, भारतामध्ये कलकत्ता, बेंगलोर, दिल्ली अशा अनेक ठिकाणी बाहेरच्या देशातील विद्यापीठाची संलग्न असणारे मेडिकल कॉलेज इथे चालवतात व ते कमी बजेटमध्ये प्रवेश देतात. असे कॉलेज NMC अप्रूव्ड नसतात. त्यांना देशातील कोणत्याही प्रकारची मान्यता नसते. त्यामुळे तुमची डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला भारत देशामध्ये मेडिकल प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी दिली जात नाही. ते तुमच्या उशिरा लक्षात येते. नंबर 18, आपण ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहात ते महाविद्यालय NMC तसेच संबंधित राज्याचे मेडिकल काउन्सिलिंग तसेच संबंधित राज्यातील विद्यापीठ यांच्या परवानगी व त्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे का ते चेक करा, मगच प्रवेश घ्या. महत्त्वाची सूचना. नंबर 1, चुकीच्या मार्गाने परीक्षेमध्ये गडबड करून किंवा मार्क वाढवून किंवा चुकीच्या एजंटच्या संपर्कात राहून कोणताही चुकीचा प्रकार करू नका. नंबर 2, मेहनत व पूर्ण तयारी करूनच परीक्षा द्या. नंबर 3, सध्या बरेच एजंट लोक या क्षेत्रातले नॉलेज नसतानाही अर्धवट नॉलेजवरती स्वतः काउन्सलर आहे असे सांगून अर्धवट माहिती गोळा करून किंवा ऐकून ते यूट्यूब चॅनलद्वारे सांगतात व अशा ठिकाणी काही पालक फसले जातात. त्यामुळे आपण त्यांच्याकडे प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन घेत आहोत किंवा ज्यांना आपण काउन्सलर म्हणून अपॉइंट करीत आहोत त्याचा पूर्ण अभ्यास आहे का, त्याला देशातील सर्व कॉलेज माहिती आहेत का, नियम माहिती आहेत का, तो पूर्ण वेळ देऊ शकतो का, हे सर्व तपासून घ्या. नाहीतरी तुम्हाला चांगले मार्क असताना सुद्धा क्वालिटी नसलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. तुम्ही नेमलेल्या चुकीच्या काउन्सलरमुळे हा प्रॉब्लेम होतो. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एजुकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.